श्रोते हो, सामाजिक, वैद्यकीय आणि सांस्कृतिक क्षेत्रात गेल्या 27 वर्षापासून कार्य करणाऱ्या सुप्रसिद्ध लेखिका डॉक्टर सुधा कांकरिया यांनी लिहिलेली प्रिय गोडुलीस ही पत्रमालिका आम्ही सादर करीत आहोत. तर श्रोते हो, आता आपण ऐकूयात या पत्रमालिकेतील हे पत्र 24वे. इतनी शक्ती हमें देना दाता भाग 2. प्रिय गोडुली, अनेक उत्तम आशीर्वाद. आज सकाळी सकाळीच कुलकर्णीबाईंचा फोन आला होता. आपल्या वेळेनुसार उद्याच शीतल जावई आणि आपण सर्वजण रिमांड होम मध्ये जाऊया असे त्यांनी सुचवले. मलाही आनंद झाला. रिमांड होमच्या व्यवस्थापकांची ओळख झालेलीच होती. त्यांनाही फोन करून मी कळवलं. दुसऱ्या दिवशी जाण्याचं पक्क केलं. सकाळीच प्रार्थनेच्या वेळी आम्ही तिथं गेलो. भक्तिभावाने मुले प्रार्थना म्हणत होती. आम्ही पाहत होतो. शीतल जावई यांची नजर एका मुलावर स्थिरावली. प्रार्थना झाल्यावर त्या मुलाचे नाव व्यवस्थापक देशमुखांकडे त्यांनी विचारले. अमोल नाव त्याचे. वय वर्ष 4. पहाटे 4च्या सुमारास कपड्यात गुंडाळून कोण्या अज्ञात व्यक्तीने रिमांड होमच्या पाळण्यात आणून सोडलं होतं. मुलगा गोरा गोमटा, पण चेहऱ्यावर कोमेजलं पण होतं. शरीराने क्षीण वाटत होता. नाकी डोळ्याने स्मार्ट दिसत होता. शीतल जावई आणि आम्हा सर्वांनाच तो आवडला. त्याच्या जवळ जाऊन त्याच्या पाठीवरून हात फिरवला तर तो दोन्ही हाताच्या मुठीने डोळे चोळत हुंदके देऊ लागला. आवाज न करताच अश्रू ढाळत होता तो. शीतलने त्याला जवळ ओढले. आपल्या दोन्ही हाताच्या मिठीत घेऊन कुरवाळलं. मग मात्र त्याचा आवाज फुटला त्या मायेच्या स्पर्शानं. झालं, ठरलं की अमोलला घरी न्यायचं. रीतसर अर्ज केला. अर्ज मंजूर होऊन पुढील कागदपत्रांची पूर्तता होण्यासाठी काही दिवस तरी लागणार होते. तोपर्यंत शीतल रोज रिमांड होम मध्ये येऊन अमोलला भेटू लागली. त्याच्या बरोबर सगळ्यांना खाऊ खेळणी घेऊन येऊ लागली. अमोल ही ठरल्या वेळेला तिची वाट पाहू लागला. गेल्या 8 दिवसात अमोलचा कोमेजलेला चेहरा टवटवीत झाला. त्याची प्रकृती सुधारली. जसे गोंडस श्रीकृष्णाचे रूपच जणू. तुझी तवाई.